नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भातची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत कुठे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा 30 मार्च 2024 पर्यंत जे काय आलेले अर्ज आहेत त्याची अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, अर्जांची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। सर्वात अगोदर CP मुंबईपासून। तर बघा CP मुंबईला आलेले जे काही अर्ज आहेत त्यांची आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर CP मुंबईला बघा 1,19,000 प्लस अर्ज ह्या ठिकाणी आलेले आहेत। CP मुंबईला ह्या ठिकाणी 1,19,000 प्लस जे अर्ज आहेत ते आलेले आहेत। त्यानंतर बघा पुढे आहे SP गडचिरोली। गडचिरोलीमध्ये जे उमेदवार तेथील स्थानिक रहिवासी आहेत त्यांनाच अर्ज करता येत असतो। तर SP गडचिरोलीसाठी 3,700 प्लस अर्ज आलेले आहेत आत्तापर्यंत, ठीक आहे। त्यानंतर पुढचं असणार आहे बघा CP ठाणे सिटी। CP ठाणे सिटीसाठी आलेले अर्ज, CP ठाणे सिटी ठाणे शहर। तर CP ठाणे शहरसाठी आलेले अर्ज आहेत 10,000 प्लस अर्ज CP ठाणे शहरसाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर बघा रायगड बॅट्समनसाठी आलेले अर्ज, रायगड बॅट्समनसाठी आलेले अर्ज 4,700 प्लस अर्ज रायगड बॅट्समनसाठी आलेले आहेत आत्तापर्यंत। त्यानंतर बघा SP नागपूर ग्रामीणसाठी आलेले अर्ज, SP नागपूर ग्रामीण। तर SP नागपूर ग्रामीणसाठी मित्रांनो 1,900 प्लस अर्ज आलेले आहेत आत्तापर्यंत, ठीक आहे। त्यानंतर आपण पुढे सुद्धा पाहणार आहोत। तर बघा पुढे SP भंडाराला आलेले अर्ज आहेत। SP भंडारा 2,700 प्लस अर्ज SP भंडाराला आलेले आहेत। त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर शहरसाठी आलेले अर्ज किती आहेत तर 18,800 प्लस अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर कारागृहासाठी आलेले अर्ज 35,000 प्लस अर्ज छत्रपती संभाजीनगर कारागृहासाठी आलेले आहेत। त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर बॅट्समनसाठी आलेले अर्ज जे आहेत ते 800 प्लसचा टोकन त्या ठिकाणी आलेला आहे। SRPF गोंदियासाठी आपण पाहणार आहोत। SRPF गोंदियासाठी आलेले अर्ज किती आहेत तर 6,000 प्लस अर्ज SRPF गोंदियाला आत्तापर्यंत आलेले आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण भरपूर जिल्ह्यांची माहिती पाहिलेली आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।